मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर बसून घ्यावं. चला सगळ्या खेळाडूंना मी विनंती करेन आता व्यासपीठाच्या अगदी समोर या. खोपोली खालापूर बैलदार समाज आयोजित बैलदार चषक 2025च्या माध्यमातून आता आपण उद्घाटन सोहळा काल पाहिला आणि आज बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. सगळ्या खेळाडूंना मित्रांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर या. आणि मान्यवरांना विनंती आपण असं नसतं बा, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथून पारितोषिक वितरण सोहळा सुरू करतोय. तर चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी मी आमंत्रित करतो टीम गुजरात संघाच्या खेळाडूंना. आपण सगळ्यांनी या आणि पारितोषिक देतील आमचे मान्यवर सुरेंद्र जाधव, त्याचबरोबर सुरेंद्रभाई जाधव साहेबांना मी आमंत्रित करतो. आपण या. सुरेंद्रभाई जाधव, जाधववाडी सातारा. सुरेंद्रभाई जाधव लवकरात लवकर या. सुरेंद्रभाई जाधव, आदरणीय सुरेंद्रभाई जाधव साताऱ्याचे आमचे पाहुणे, ज्यांच्या शुभ हस्ते आपण चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देतोय. सुरेंद्रभाई जाधव यांच्या शुभ हस्ते आपल्याला पारितोषिक द्यायचंय चौथ्या क्रमांकाचं. अक्षय साळुंके यांना मी विनंती करते आपण यावं आपल्या शुभ हस्ते. गुजरात संघासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. अर्थातच बेलदार चषक 2025 मध्ये ज्यांनी जबरदस्त खेळ करताना ट्रॉफी नक्की मिळवली आहे, चौथ्या क्रमांकाचा मान त्यांच्याकडे इथे दिला जातोय. अक्षय साळुंके यांच्या शुभ हस्ते चौथ्या क्रमांकासाठी सुरेंद्र जाधव ज्यांनी आम्हाला 11,000 रुपयाचे पारितोषिक दिलेले आहे. इथून मात्र ट्रॉफी आपण अक्षय साळुंके यांच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पांडुरंग मोहिते कंस्ट्रक्शन परळी यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो अशोक पवार यांना आपण यावं. आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जातीये टीम सातारा परिसरातली. ही टीम मात्र तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली आहे. योद्धा खातगुण या संघासाठी देखील जरा जोरदार टाळ्या वाजवा. जे तिसरे क्रमांक पांडुरंग मोहिते साहेबांच्या माध्यमातून रोख रुपये 21,000 रुपयाचं देण्यात आलेलं आहे आणि ते पारितोषिक आता खातगुण संघाकडे जात आहे. यानंतर आता उत्कृष्ट गोलंदाजाकडे आपण वळणार आहोत. या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी करताना ज्यांना फलंदाजाला नाचवलं, अक्षरशः खेळपट्टीवरती विचार करण्यास भाग पडला असा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय लक्ष्मीनगर आयरे संघाचा सचिन जाधव, ज्याच्या नावावरती आता जबरदस्त रेकॉर्ड गोलंदाजच्या माध्यमातून झालाय. उत्कृष्ट फलंदाजाचा किताब देखील आता इथून जाहीर होतोय. बेलदार चषक 2025 मध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरलाय विजय मोहिते, ज्यानं जबरदस्त फटकेबाजी केली. विजय मोहिते ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. आणि यानंतर आता खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीज कडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मात्र मिळवलाय पृथ्वीराज पवार, मॅन ऑफ द सिरीज. काय जबरदस्त खेळ त्यानं केला. गोविंदभाई पवार यांना विनंती आपण यावं. आणि मोहिते साहेबांना देखील मी विनंती करतोय आपण देखील या. PSI आहेत खोपोली मधले मोहिते साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आता
पृथ्वीराजला मात्र दिला जाईल स्पोर्ट्स सायकल जी आम्हाला देण्यात आली होती. अर्थातच सचिन जाधव खामगावचे आहेत ज्यांनी आम्हाला ही स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर केली होती आणि या स्पोर्ट्स सायकलचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला आहे पृथ्वीराज. सुंदर अशी ट्रॉफीज आणि आपण बघतो मॅन ऑफ द सिरीज ही सायकल आता पृथ्वीराजला शोभतीये. जो संघर्ष त्यांनी बराच वर्ष केला त्या संघर्षाला आता चांगली आनंदाची बातमी मात्र या क्षणाला मिळाली. 2025चा मानकरी ठरलाय. आपण पाहतोय पृथ्वी जो मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरलाय आणि इथे मात्र आता दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे लक्ष्मीनगर आयरे या संघाला. आणि पहिल्या क्रमांकाचं आता पारितोषिक जाईल टीम देवीदासजी चव्हाण आणि वीरेंद्र जाधव साहेबांना मी आमंत्रित करतो आपण यावं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी. सगळ्या पाहुण्यांना विनंती आपण या. हे फायनलचं पारितोषिक आहे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. जेवढं वजनदार आहे तेवढे पाहुणे देखील या ट्रॉफीसाठी वजनदार देण्यासाठी हवेत. सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे का आपण यावं. हे पारितोषिक नक्कीच जात आहे ज्यांनी 9 वर्षाचा संघर्ष केला राजधानी सातारा या टीमकडे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 2025 बेलदार चषक 2025चा मानकरी ठरलाय तो राजधानी सातारा हा संघ. निश्चितच या स्पर्धेमध्ये ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली त्या सगळ्या पंचांचं मी मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. KTC लाईव्ह या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण झालं त्यांचं देखील इथं आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी आम्हाला वायफायची हायफाय सुविधा दिली त्यांचं देखील मी आभार व्यक्त